ठाण्याचे माजी नगरसेवक आणि भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या विरोधात एका एव्हिएशन ट्रेनिंग सेंटरच्या संचालकांना अडवून ठेवून 22 लाख रुपये मागितल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी संस्थेचे चालक डॉक्टर प्रमोद मौर्य यांनी वाघुले यांच्यासह 36 जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। ही घटना सोमवारी रात्री घडली। ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील नॅशव्हिल एव्हिएशन ट्रेनिंग सेंटरमध्ये माजी नगरसेवक संजय वाघुले 35 ते 50 लोकांसह गेले आणि सेंटरचे संचालक डॉक्टर प्रमोद मौर्य, डॉक्टर प्रशांत सिंग आणि केंद्र संचालिका प्रतिभा भालेराव यांना बंदी बनवलं असल्याचं आज त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। तसेच सेंटरमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा पाठवण्याची धमकी देऊन मारहाण आणि तोडफोड करण्याची चेतावणी दिली आणि तत्काळ 22 लाख रुपयांचा चेक देण्याची मागणी केली। यानंतर सेंटरकडून पोलिसांकडून मदत मागण्यात आली आणि पोलिसांनी केंद्रातील लोकांना बाहेर काढले। यावेळी संचालकावर मारहाणही करण्यात आली। तसेच त्यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून सोशल मीडियावर त्यांना व त्यांच्या सेंटरला फसवणूक करणारं ठरवण्यात आलंय। या सगळ्या प्रकारामुळे गुरुवारी संस्था चालक डॉक्टर प्रमोद मौर्य, डॉक्टर प्रशांत सिंग आणि संचालिका प्रतिभा भालेराव यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण माहिती दिली आहे। या पत्रकार परिषदेत डॉक्टर प्रमोद मौर्य यांनी सांगितले की ते गेल्या 6 वर्षापासून या व्यवसायात कार्यरत आहे। त्यांच्या एव्हिएशन सेंटरची घाटकोपर बोरिवलीमध्ये शाखा असून तिथे कधीही अशा तक्रारी झाल्या नाहीत। मात्र ठाण्यातील सेंटर सुरू झाल्यानंतर काही महिन्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या। येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि नोकरी सोडलेल्या संचालिका सना शेख यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुकीच्या अफवा पसरवून बदनामी करून विद्यार्थ्यांना भडकवलं असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं आहे। 22 लाख रुपये मागितले गेले। कुठल्या पर्पजसाठी मागितले, जे काही नाव घेतलं गेलं ते त्यांचं मनात काय असेल ते असेल, पण आम्हाला ज्या पद्धतीने ते पैसे मागितले गेले दॅट विल टेक ॲज अ एक्सटॉर्शन ओनली बिकॉज विल पुट अस है ना की आप बैठो डिटेन्शन करो 50 लोकांच्या मध्ये जर तुम्ही चेक घेऊन जा तू बस, त्याला मी ॲज अ एक्सटॉर्शन घेतो। कारण तसंच ते घेतलं गेलं। आता तुम्ही कोणाला दरवाजा बंद करून बसवलं, तू जा पैसे घेऊन येणार सोडलं नाही, त्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, त्याला एक्सटॉर्शनच म्हणतात। त्याची तेच डेफिनेशन आहे, म्हणून ते वर्ड आम्ही वापरतो। एनी विच वेज त्यांना जे सांगितलं गेलं असेल त्यांच्याकडून ते त्यांनी तसा कॉल घेतला। पण माझं असंच म्हणणं आहे की जर तुम्ही एवढे वरिष्ठ नेते आहेत तर तुम्ही समोरचा माणूस सामाजिक आहे, डॉक्टर आहे, तो पण सोशल वर्कर आहे, तर त्यांचाही ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि मग किंवा मला ऑफिसमध्ये बोलवलं किंवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन व्यवस्थित बसून त्याचं चांगल्या पद्धतीने निराकरण झालं असतं तर हे आमच्या जीवाला धोका निर्माण झाला नसता। तेवढंच आम्ही बोलत आहे, कारण हे त्यांच्या कंट्रोलमध्ये पण नव्हता। आता काय माहीत, आता मागून 50 लोक कोणी त्यांना तुटायला सांगितले, कसे ते तुटले आणि जर एखादा सपोज कुठे वेगळ्या ठिकाणी कोणाला सपोज ह्यांना काही झालं असतं, मला काही झालं असतं, त्याचा जबाबदार कोण असला असता? वन मिसकन्सेप्शन कॅन किल समबडी। दिस इज व्हॉट इज कॉल्ड एज मॉब लिंचिंग। ठीक आहे, ह्याला कसं आहे की प्रत्येक गोष्टीसाठी यंत्रणा आहे। आमच्या सोबत पण भरपूर फ्रॉड झाले आहेत, बट वी आर गोईंग बाय द लॉ, वी आर अबाइड बाय द लॉ, है ना। सर्वजण काय म्हणतात, लॉ आपल्या हातात चालू करतात। पोलीस स्टेशनची काय, आता तुम्ही गुन्हा दाखल केलेला आहे, तुमची आता काय अपेक्षा आहे? पोलीस आम्ही जे गुन्हा दाखल केलेला आहे बघा, मला पहिल्यांदाच आम्ही असं फेस केलेलं आहे। मी पहिल्यांदा असं बघितलं की हे मॉब लिंचिंग काय असते आणि याच्यामध्ये जीव जायचा धोका कसा निर्माण होतो। तर मला हेच आहे की ह्या लोकांनी, ज्या लोकांनी तोंडाला तोंड दिलं आहे किंवा हाताला हात दिला आहे, प्रत्येक गोष्टीला होकार दिला आहे ना, हेच खरं आहे आणि लॉ आपल्या हातामध्ये घेऊन मारहाण केली आहे। एव्हरीबडी शुड गेट द पनिशमेंट। तुमचीच एक कर्मचारी जी आहे सना शेख, हिनेच तुमच्या संस्थेबद्दल अपप्रचार केलेला आहे? केला आहे, ऑफकोर्स तिनेच सर्व स्टार्ट केलं। यात किती तथ्य आहे? त्यात काही तथ्य नाही आहे, ते तर तिचा पर्सनल एजेंडा आहे। तर तेच मी बोलत, त्यांचा व्हिडिओ दाखवलं की दुसऱ्या अकॅडमीचं त्यांच्या ओनरचं नाव घेऊन जर तो कोण बोलत आहे तर हे तर एकदम क्लिअर कट केस आहे। अजून आपल्याला काय क्लॅरिटी पाहिजे? एकदम पारदर्शक थिंग आहे की इट्स अ कॉम्पिटिटर ॲक्टिव्हिटी। दे वॉन्ट दॅट दीज पीपल शुड बी किल्ड ॲट एनी कॉस्ट। हे सर्व बंद झाले पाहिजे। त्यांच्या स्टुडंटचा काय होतं आहे, त्यांच्यावर FIR होतं आहे, त्यांच्याशी आमचा काही घेणं देणं नाही आहे। आम्हाला फक्त आमच्याशी घेणं देणं आहे। त्यांचं सेंटर पहिला कसंही करून बंद करा। तेच मी बोलतो की हे अशा एम्प्लॉईजचं हे लास्ट ऑप्शन हेच असतो की खराब करायचं आहे तर बोलून जे आहे पॅरेंट लोकांना भडकवा, सर्वांना भडकवा। जास्त काही झालं तर नेत्याने याच्यात इन्व्हॉल्व करा आणि सर्व करा, पण बघा ते निघून जातील। आता यांचं सामाजिक जीवन आहे, यांच्यावर आरोप झाला आहे आणि
आणि ज्यांना जे काही बोललं गेलं त्याचा एवढा दुष्परिणाम होईल ते कोणालाच खात्री नव्हती. माझ्यासाठी पण मलाही असं वाटत नव्हतं मी जेव्हा बसलेलो की एवढं हे तिथे जाऊन संपणार आहे. सना शेख यांनी नेत्यांना इन्व्हॉल्व्ह केलं तर नेत्यांनी मॉब लिंचिंग करून तुम्हाला धमकावलं का पैसे द्यायला? बघा सर, ह्याच्यामध्ये ना कार्यकर्ते जास्त होते आणि ह्यांना बळ कोणाकडून मिळालं तर ह्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं. तिथे ते गेले, तिथे जाऊन मग पोलीस यांच्याकडे जायची काय गरज होती? त्यांना माहीत होतं की हे लोक कन्व्हिन्स करतील. आम्ही तर कन्व्हिन्स करतच होतो. सोमवारी 10 लोकांना बोलू आम्ही वी हॅव डन एव्हरीथिंग. पण त्यांना वाटलं की हे जर असं केलं तर काही फ्रॉड तर नाहीच आहे, तिला माहीतच आहे, म्हणून ते लोक कन्व्हिन्स होतात ना. त्यांना जे स्वतःचा एजेंडा सेट करायचा होता त्याच्यासाठी त्यांनी पॉलिटिशियन्सला इन्व्हॉल्व करून त्यांना एक खोटी माहिती देऊन हे काम केलं आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी त्यांना बळ मिळालं आणि त्या बळमुळे ती पुढे धावते. कार्यकर्त्यांना पण मागे धावायला लावते आणि त्याच्यामुळेच हे जीवाचा धोका निर्माण झाला. प्रत्येक वेळेला 22 लाख रुपये म्हणजे काय? 22 लाख रुपये जर तुम्ही कोणाला डिटेन्शन करून मागत आहे दॅट विल बी ट्रीटेड एज एक्स्टॉर्शन ओनली. ते कशासाठी पण तुम्ही मागा. मला हे कामासाठी पाहिजे, मला तुम्ही पैसे घ्या, तुम्ही कुठेही वापरा, ते मला कसं काय माहीत पडणार आहे? तुम्ही चेक दिले त्यानंतर काय त्याचं होतं आपल्याला काय माहिती? तर द मेथड वॉज रॉंग. तुम्ही 22 लाख रुपये मागताय किंवा कितीही रुपये मागताय, पण ते पैसे जे मागायची पद्धत आहे दॅट विल बी ट्रीटेड एज एक्स्टॉर्शन. प्लीज नेव्हर डू दॅट बिकॉज लॉ आहे, सर्व काही आहे, कोणाचा जीव जाऊ शकतो. ठीक आहे. आणि पोरांचं पण भविष्य याच्यात खराब झालं. जे लोक याच्यामध्ये एकदम खूप इन्व्हॉल्व झाले त्यांना काहीच माहिती नव्हती की कोणाचा काय एजेंडा आहे याच्यामागे. मॅडम जातील आपल्या कामाला लागतील, स्टुडंट लोकांची. थँक्यू.